नमस्कार मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्राच्या संयमित आणि प्रेमळ स्वभावाचा अंत पाहिला जातोय। हे बघा, भैयाजी जोशी म्हणून आहेत, आरसीसीचे स्वयंसेवक का काय आहेत ते, यांनी काय वक्तव्य केलंय की मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मराठी बोलण्याची काही गरज नाही आहे। गुजराती ही घाटकोपरची भाषा आहे, त्याच्यामुळे मुंबईमध्ये मराठी बोललंच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये। असं वक्तव्य मुंबईमध्ये येऊनच महाराष्ट्रामध्ये येऊन हा माणूस करतोय। मराठी लोकांना काय कळतंय का? आणि हे जे काही आहे याच्यावर आता रान उठलेलं आहे। मुंबईमध्ये तुम्ही पाहिलं असेल की उद्धव ठाकरे आक्रमक झाले, त्यांनी तर हुतात्मा स्मारकालाच भेट दिली। कारण आज जी मुंबई या महाराष्ट्रामध्ये आहे ती 106 हुतात्म्यांनी आपलं जीवन दिलं, आपले प्राण गमावले म्हणून मुंबई महाराष्ट्राचा भाग राहू शकली। आणि आजही मुंबईमध्ये राहून मुंबईमध्ये कसे गुजराती जास्त आहेत, मुंबईमधल्या मराठी माणसावर गुजराती लोक काय काय प्रकारे अन्याय करतात, गुजराती कंपनीमध्ये गुजराती लोकांच्या घरामध्ये मराठी लोकांना काम मिळत नाही, अशा प्रकारच्या अनेक बातम्या तुम्ही पाहत असाल। अनेकदा हे बोललं जातंय की आता भाजपची सत्ता आलेली आहे, तुम्हाला आता मराठीमध्ये बोलायचं नाहीये, मारवाडीमध्ये बोलायचं, भाजपची सत्ता आलेली आता गुजरातीमध्ये बोलायचं। हे निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर आलेल्या बातम्या आहेत, नंतर आलेले वक्तव्य आहेत। आणि हे जे काही चाललेलं आहे, हा जो काही माजुरडेपणा या लोकांचा, याला वेळीच ठेच लागली पाहिजे, यांना वेळीच सबक शिकवला पाहिजे। उद्धव ठाकरे तर म्हणतात यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरा। अरे काय लावले म्हणजे यांना धडा शिकवला पाहिजे, नाहीतर किंवा त्यांनी हे सांगावं की आमची संघाची अशी एक भूमिका आहे, आम्हाला महाराष्ट्रामधनं मुंबई वेगळीच करायची आहे। आज मी मुद्दामून ह्या सगळ्या प्रकरणामुळे आंबेडकरांचं मुंबई महाराष्ट्राचीच म्हणून जे काही त्यांनी भाषण केलं होतं, जे काही लिहिलं होतं, त्याविषयी ह्या पुस्तकामध्ये वाचत होती। आणि तेव्हा लक्षात येतं की अनेकदा हे जे गुजराती लोक आहेत की नाही, ते सांगायचा प्रयत्न करतात की मुंबई ही जी काही मोठी झाली ना ती कशी गुजरात्यांमुळे झाली, गुजराती लोकच कसे मुंबईमध्ये जास्त संख्येने आहेत, हे असं काहीतरी सांगत असतात। आणि ते सगळं खोटं आहे। मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये गुजराती हे कधीही नव्हते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये काय म्हणतात, ते म्हणतात की ह्या गुजरात्यांना, गुजराती बनिये जे व्यापारी आहेत ना, त्यांना ईस्ट इंडिया कंपनी मधल्या अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये आणलं होतं, काही काम करायसाठी, व्यापाराला मदत व्हावी म्हणून। मी तुम्हाला वर्ष सांगते, 1671 गव्हर्नर अंजियार यांनी प्रथम गुजरात्यांना मुंबईत आणण्याचा विचार केला असं आंबेडकर म्हणतात। आणि हे बनिये काही सहज आलेले नाहीये, त्यांनी आपल्याला काही विशेष अधिकार मागून घेतले की आम्हाला असे अधिकार द्या तरच आम्ही तुम्हाला मदत करू। आणि ह्या ईस्ट इंडिया कंपनीने, कारण की तेव्हा त्यांची इथे आपली दहशत होतीच, त्यामुळे मुंबईमधली खूप मोठी जमीन या बनियांना दिली, या व्यापाऱ्यांना दिली की तुम्ही या, आम्ही तुम्हाला जमिनीचे तुकडे देतो, तुम्हाला व्यापार करायला मुभा देतो म्हणून। हे आले, यांनी सगळी मदत या ईस्ट इंडिया कंपनीला केली, शेवटपर्यंत यांनी सगळी मदत त्या इंग्रजांना केलेली आहे। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे गुजराती जे मुंबईमध्ये आलेले होते व्यापारी म्हणून, त्यांनी काहीही मदत केली नाही, मदत त्यांनी सगळी इंग्रजांना केलेली आहे। आणि तरीही इथल्या सामान्य नागरिकांच्या बळावर भारत स्वतंत्र झाला। 1947 ला भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हापासूनच तुम्हाला माहिती असेल की हे जे काही बनिये आले होते की नाही, व्यापार करत होते, त्यांना असं वाटलं आता इंग्रज गेले, आता मुंबई आपल्यालाच मिळणार, इतकं मोठं तेव्हाही तिथे भरभराट होत होती व्यापाराची। आणि त्यामुळे त्यांनी मग मागे लागले की नाही नाही, मुंबई ही कशी गुजरातमध्ये घाला आणि महाराष्ट्रापासून वेगळी करा, अशी मागणी तेव्हापासून करत असं आंबेडकर लिहितात। हे पुस्तक वाचून मला आज कळलं की हे जुनच कट कारस्थान आहे, जुनी द्वेषाची भाषा आहे। पण आंबेडकर म्हणतात की इथला मूळ रहिवासी हा मराठी आहे, मराठी कोळी आहे, आणि त्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, महाराष्ट्राच्याच मातीतल्या मराठी लोकांची आहे ती, आणि त्यामुळे ती महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे असं या सगळ्याच्यातनं कळतं। आणि तरीही वारंवार मुद्दामून मुंबईमध्ये येऊन काही लोक गुजरात्यांची आहे, काही लोक म्हणतात हे मारवाड्यांची आहे, हे जे काही चाललेलं आहे हे थांबलं पाहिजे। आता राज ठाकरे उशिरा बोलले, पण राज ठाकरेंनी पण म्हणलं की हे सहन करून घेणार नाही आणि आम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवू। या भैया जोशी बद्दल आता सत्तेमधले लोक काहीच बोलणार नाही। फडणवीस पण त्यांना विचारल्याच्या नंतर खोदून विचारल्यावर ते कुठे म्हणतात की नाही नाही, मराठीच आहे मुंबईची। आता काही अंधभक्त आहेत, ते म्हणतील की अहो हिंदी ही कशी सगळ्यांची भाषा आहे, त्यामुळे हिंदी बोलली पाहिजे। तर मूर्खांनो, एक लक्षात ठेवा, हा भारत, या भारतामध्ये 550 प्रकारच्या वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत, आणि या सगळ्या लोकांच्या भाषा आपण ऍक्सेप्ट केल्या पाहिजे की हा महाराष्ट्रामध्ये मुंबई बोला छान,
खाली गेलं की तमिळनाडूची वेगळी भाषा आहे, आंध्र प्रदेशची त्यांची तेलुगू भाषा आहे, तुम्ही ती भाषा बोला, असं त्यांना त्यांच्या भाषेचा आदर रिस्पेक्ट आपण तिथे गेल्यावर ठेवला पाहिजे. आणि हे जे काही वेगळा विविधता आहे ना, त्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट, म्हणून भारत एक आहे. या सगळ्या भारतावर जर एकच भाषा यांनी लादायची ठरवली किंवा म्हणलं की नाही नाही आता गुजरातांची सत्ता आहे, हे बिलकुल चालणार नाही आणि मुंबईमधले कधीच सहन करून घेणार नाही. उद्धव ठाकरे म्हणाले यांना की यांनी हे खाली जाऊन म्हणावं किंवा कुठेतरी साऊथ इंडियामध्ये जाऊन असं वक्तव्य म्हणावं आणि बघावं, वापस येऊन दाखवावं, असं उद्धव ठाकरे म्हणतात. आणि साऊथ इंडियातले लोक खूप आपल्या भाषेबद्दल जे आहेत ते अभिमानी आहेत. ते म्हणतात भाषा म्हणून छान आहे पण आमच्यावर लादायची नाही. कारण की या हिंदी नावाच्या भाषेने जे आहेत ना अनेक भाषा गिळंकृत केल्या. आज तुम्ही हरियाणामध्ये जा, पहिले हरियाणातले लोक त्यांची हरियाणवी भाषा बोलायची, आज ते सगळे हिंदी बोलतात. तुम्ही तिकडे बिहारमध्ये जा, ते लोक हिंदी बोलायला लागले. त्यांची मैथिली भाषा होती, वेगवेगळ्या भाषा त्यांच्या तिकडच्या खूप वेगवेगळ्या भाषा होत्या आणि ह्या सगळ्या भाषांवर हिंदी हावी झालेली आहे. आता काही दिवसात महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये गुजराती यांना हावी करायची आहे. ट्रेनचे तिकीट गुजराती भाषेमध्ये लिहिलेले दिसत आहेत, मिळत आहेत, असं मुंबईतले लोक सांगतात. तर हे जे गुजरातांचे षडयंत्र आहे, हे भैया जोशी जे RSSचे आहे आणि आज जे सत्तेमध्ये बसलेले दोघ जण आहेत ते गुजराती आहेत. हे दोन जे महत्वाचे देशामधले ज्यांचं नाव आहे अदानी आणि अंबानी, हे जे उद्योजक आहेत ते पण गुजराती आहे. मुंबईमधले सगळे उद्योगधंदे यांचं काय आहे, यांना ना एवढी खदखद आहे, एवढा राग आहे की मुंबई आपल्याला भेटली नाही, आपल्या हातातून सुटली. त्यामुळे तो राग आहे तर मग काय मुंबईमधलं सगळं हलवायचं म्हणून तिथले उद्योग पळवले, डायमंड हब पळवला, तिथलं जे काही फायनान्शियल सेंटर होतं ते गुजरातला पळवलं, अनेक उद्योग गुजरातला पळवले. हे यांचं काम चाललेलं आहे. पण मराठी माणसांनो, मराठी मनुष्य बाया माणसांनो, तुम्ही जागे व्हा. हे जे आज सत्तेमध्ये बसलेले आहेत हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी चांगले नाहीत. दर 2-3 दिवसांनी शिवाजी महाराजांचा अपमान होतो, दर 2-3 दिवसांनी संभाजी महाराजांना अय्याश वगैरे म्हणलं जातंय आणि मराठीचा तर अपमान सहजच होतो. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी भाषा गौरव दिन होता त्या दिवशी नागराज मंजुळेंनी सांगितलं की भाषा केव्हा मरते, जेव्हा त्या भाषेचा सतत इन्सल्ट केला जातो तेव्हा ती भाषा मरायला सुरुवात होते. आपल्या मराठी भाषेला मरू द्यायचं नसेल तर या भाषेचा इन्सल्ट होता कामा नये. घाटकोपरमध्ये जर काही गुजराती राहत असतील त्यांनी आपल्या घरात गुजराती बोलावं, बाहेर आल्याच्या नंतर मराठी शिकावं, येत नसेल तर दिलगिरी व्यक्त करावी, मी शिकतो आहे म्हणावं, परंतु शिकावं. जर त्यांना इथं उद्योग करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये राहून जर का आपला व्यापार वाढवायचा असेल, इथल्या मराठी माणसाच्या जीवावर जर का डिंग्या मारायच्या असेल की मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे, तर मराठी भाषा शिका. आणि मराठी लोकांनाही माझं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही राज्यात जा, तुम्ही पश्चिम बंगालमध्ये गेला, बंगाली शिकायचा प्रयत्न करा, दक्षिण भारतात गेला तिथली भाषा शिकायचा प्रयत्न करा. आणि येत नसेल तर गंड बाळगू नका, घमेंडीमध्ये म्हणू नका मी नाही बोलत जा. नाही, रिस्पेक्टफुली सगळ्या भाषेचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. गुजराती भाषेचाही मला रिस्पेक्ट आहे, पण गुजरातमध्ये गेल्यावर नक्कीच मी शिकेन गुजराती भाषा. महाराष्ट्रामध्ये गुजराती हे म्हणतात, घाटकोपरची भाषा गुजराती आहे म्हणजे आता अधिकृतरित्या घाटकोपर हा गुजरातचा भाग आहे असंच घोषित करणं झालं. तिथल्या गुजराती लोकांना खुश करण्यासाठी हे केलेलं आहे. आता निवडणुका आलेल्या आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्या मागे आहे. हे लोक, हे संगोटे, हे असे चेंडू टाकून पाहतात आणि बघतात की लोक काय म्हणतात का. लोकांचा जर उद्रेक आला तर मग याच्यानंतर बोलणार नाही, पण जर लोक काहीच म्हणाले नाही, चुप बसले जसे तुमच्यासारखे, तर मग ते इथून पुढे असं बोलत राहतील. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाने, बघत असणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करा. नसेल शेअर, 2 वाक्य तरी लिहा. मुंबई महाराष्ट्राचीच, मुंबई ही मराठी माणसाचीच आहे. आज या सगळ्या प्रकरणावर मला खूप चिड आलेली आहे. तुम्हालाही या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ मुंबईतल्या सगळ्या तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा, मित्रांपर्यंत पोहोचवा. आपली आणबान शान मराठी आहे. मराठीतच बोलायचं, मराठीतच राहायचं आणि जगातल्या सगळ्या भाषा शिकायच्या. कुठल्याही भाषेचा अनादर करायचा नाही, पण तिथे जाऊन आपला अहंकार नाही दाखवायचा. थांबते. धन्यवाद.